हाय एव्हरीवन, वेलकम टू प्रेग्नन्सी व्लॉग. नमस्कार सर्वांना, कशा आहात? आय होप तुम्ही मजेतच असाल आणि मी पण ठीक आहे. माझ्या प्रेग्नन्सीचा चालू आहे हा महिना आणि हा महिना ना खूप डिफिकल्ट वाटतोय मला, कारण की अजिबात रात्री झोप नसते. खूप जास्त पाय दुखतात, चिडचिड होते आणि कुणालाही बोलावंसं वाटत नाही. सो माझ्यासोबत ना खूप वाईट गोष्टी होत आहे, कारण मला अजिबातच करमत नाही अशा काही गोष्टी घडल्यावरती. अचानकच मला चक्कर येते, छातीमध्ये धडधड होतं, एकदम असं श्वास थांबल्यासारखं होऊन जातो. तर मला खूप भीती वाटते आणि मी थोडंसं पण टेन्शन घेतलं ना मला लगेच रडायला येतं. रात्री अजिबात झोप लागत नाही ना, त्यामुळे सकाळी लेटच होतं उठण्यासाठी. उठल्यानंतर ना बेड वगैरे आवरून घेतला. जोपर्यंत बेड आवरत नाही ना तोपर्यंत अजिबात करमत नाही. त्यानंतर झाडू वगैरे मारला आणि लगेच पोछा पण घेतला मारून. थोड्या वेळ ड्रायफ्रुट्स खाल्ले. तर जेवण बनवायचं होतं तर भाजी वगैरे नेसून घेतली. त्यानंतर जेवण बनवून घेतलं. शेपूची भाजी, मस्त पोळी बनवली होती आणि खूप गरम होत होतं तिथं स्वयंपाक बनवताना. मग एक नारळ पाणी पिले, मस्त थंड वाटलं. त्यानंतर जेवणासाठी घेतलं. सॅलड होतं, शेपूची भाजी आणि पोळी होती. जेवण करून घेतलं मस्त. जेवणानंतर ना सकाळची एक टॅबलेट घेतली. मी 11 किंवा 11:30 एक सकाळची टॅबलेट घेते जेवण झाल्यावरती. त्यानंतर मग फ्रूट्स खाल्ले, म्हणजे ॲपल खाल्लं एक. झाल्यावरती ना काहीतरी गोड खावंसं वाटतं. सो मम्मी त्यांना म्हटली की तिला काहीतरी गोड खाण्यासाठी आणा. मग मस्त असं ढोकळा, गुलाबजामुन ते आणलं होतं, मस्त असं खाल्लं. त्यानंतर ना थोड्या वेळात मी एक कणीस भाजून खाल्लं, खूप टेस्टी लागलं. आता मी दाखवते तुम्हाला फाईल सोनोग्राफीची, तर काय झालं आणि काय सांगितलं ते. ब्लड पण चेक केलं होतं, त्याचे पण रिपोर्ट आले होते. सो मेन म्हणजे हिमोग्लोबिन किती आहे, सो 11 पॉईंट आहे, ठीक आहे. आणि बाकीचं पूर्ण नॉर्मल होतं, डॉक्टर बोलले. त्यानंतर म्हणजे 8व्या महिन्याची सोनोग्राफी. तर माझी LMP 28/11/2025 आहे आणि मला ना सोनोग्राफीनुसार डिलिव्हरीची डेट 4/9/2026 असे अंदाजे दिलेले आहे. तर पहिलं म्हणजे ना बाळाचं ना सिफालिक प्रेझेंटेशन आहे, म्हणजे बाळाचे डोके खाली असलेल्या स्थितीत आहे बाळ. दुसरं म्हणजे अ सिंगल लूप ऑफ कॉर्ड गोईंग टू अराउंड नेक, म्हणजे ना माझ्या बाळाच्या गळ्याभोवती एक नाळीचा वेढा आहे. तर बाळाचे FHR म्हणजे बाळाचे हृदयाचे ठोके 153 आहेत आणि गर्भाची हालचाल पण व्यवस्थित जाणवत आहे. माझ्या बाळाचे वजन ना 2 किलो 198 ग्रॅम आहे आणि प्लासेंटा अँटेरियर आहे आणि बाळाच्या भोवती ना 12 सेमी पाणी आहे. 12 किंवा 14 हे नॉर्मल आहे, 12च्या खाली नाही पाहिजे. आणि बाळ आता ना 34 आठवड्याचं पूर्ण झालेलं आहे. त्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत की बाळाच्या गळ्याभोवती नाळीचा एक वेढा आहे, सो असं काही, तर ते एकच वेढा आहे. डॉक्टर बोलले नॉर्मल आहे, ठीक होऊन जाईल. त्याच्यापेक्षा अधिक जास्त वेढे असले तर मग तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. सो तुम्हाला तुमची सोनोग्राफी कशी आहे, तुमच्या बाळाच्या भोवती पाणी किती आहे, सो हे मला कमेंट करून सांगा. तुमचं बाळ ठीक आहे का? तर दुपारच्या वेळेस ना मी इडली वगैरे खाऊन थोडंसं झोप घेतली. त्यानंतर खूप छान वातावरण झालं होतं. मी वरती गेले, थोडंसं झाडांचं थोडं बघितलं, कारण थोडे झाडं सुकलेले होते. सो पाणी वगैरे टाकलं आणि त्यानंतर ना थोडा वॉक केला. थोड्या वेळातच खाली आले, मस्त TV वगैरे चालू होती. TV बघताना मी एक केळ खाल्ली. तुम्ही प्रेग्नेन्सीच्या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये असाल तर तुम्ही अंगणवाडीमध्ये नोंद केली का, किंवा तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म भरला का? त्यावर तुम्हाला पैसे भेटतात, पहिले 3,000 रुपये. सो मी भरलेला आहे. पैसे आले की त्यावरती एक ब्लॉग बनवेल. तर मला ना अंगणवाडीतून मस्त असा खाऊ आला होता. आज दुपारच्या वेळेस मी भांडेच घासले नव्हते, सो संध्याकाळी मी पहिले भांडे वगैरे घासून घेतले. पूर्ण किचन ओटा साफ केला, कारण की थोडी घाण वाटत होती. त्यानंतरच म्हटलं स्वयंपाक बनवावं. सो मस्त स्वयंपाक बनवायला घेतला. कांदे वगैरे चिरून घेतले, टमॅटो चिरला, कारण मला आज ना खिचडी खायची होती. हलकं रात्रीच्या वेळेस थोडं अन्न खायचं. मला जसं जमेल तसं, तुमच्या घरात जे असेल ते, वरण भात किंवा खिचडी असं रात्रीच्या वेळेस नॉर्मलच जेवायचं. दिवसभरात थोडीशी कामं करते, जेवढं माझ्याकडून होईल तेवढं. जास्त मी उभा राहू शकत नाही, कारण माझं लगेच पोट दुखायला लागतं आणि कंबर पण खूप जास्त दुखतं. सो तुमचं पण असंच आहे का? मी जेवढे होईल तेवढे काम करते, पण रात्रीच्या वेळेस माझे खूप जास्त पाय दुखतात आणि थोडं पण काम केलं ना मी उभा राहून तर माझ्या पाठीत चमकन निघतात. थोड्या वेळात लगेच खिचडी पण झाली होती. एवढी छान खिचडी झाली होती ना, खूप छान वास येत होता. त्यानंतर जेवणासाठी घेतलं. जेवणामध्ये ना
सॅलड होतं, बीट होते, काकडी होती, टॅमॅटो होतं. तर मस्त आहोने आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. खूप छान खिचडी झाली होती, गरम गरम होती. जेवण झाल्यावरती ना रात्रीच्या वेळेस वॉक करायचा, थोडीशी एक तरी चक्कर मारायची. 9व्या महिन्यात तर पूर्ण जास्त लोड घ्यायचा नाही, थोडीशी चक्कर मारायची. आणि 8व्या महिन्यात पण जास्त लोड घ्यायचा नाही. आपण काय करतो, एकदाच जास्त फिरून घेतो, तसं नाही, रोज थोडं थोडं फिरायचा. मग आहोनी आणि मी मस्त वॉक केला. त्यानंतर ना मला केसर दूध घ्यायचं होतं आणि त्यासोबत प्रोटीन पावडर पण आहे. सो मी पहिले वाटीमध्ये ना केसर भिजवण्यासाठी ठेवलं. त्यानंतर ना एक पावडर टाकलं 1 चमचा आणि त्यामध्ये केसर जे भिजवलेलं होतं ते ॲड केलं आणि दूध पिलं रात्रीच्या वेळेस. त्यानंतर माझी ना टॅबलेट घेतली, जी रात्रीची टॅबलेट आहे. सो असा माझा दिवस होता. व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. अजून काही तुमची डाऊट असेल तर कमेंट करायला विसरू नका. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.